नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण मस्त असा कडाक्याच्या गरमीमध्ये थंडगार अगदी मस्त 2 फ्लेवरमध्ये फालुदा बनवतोय आणि तेही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये। तर झटकेपट अशी होणारी रेसिपी आणि थंडगार पोटाला थंडावा देणारे फालुदा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हापूस आंबे घेतलेले 3 आणि इथे रोज सिरप घेतलेले। रोज सिरप सुद्धा मी घरी बनवलेला आहे। याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा। गुलकंदची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता गुलकंद कसा बनवायचा। आणि इथे आपण घेतलेली आहे थोडीशी गव्हाची शेवई, म्हणजे ही शेवई आपण फालुदामध्ये यूज करणार आहोत। फुल फॅट मिल्क घेतलेला आहे, म्हणजे म्हशीचं दूध। 1 चमचा इथे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। त्या कस्टर्ड पावडरची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याचीही लिंक मी देते, कसं बनवायची ते त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहे। आणि टूटी फ्रूटी आणि ड्रायफ्रूट्स आणि 1 वाटी साखर। इथे आपण सब्जा सुरुवातीला भिजत घालूया, त्यामुळे तो व्यवस्थित असा फुलेल। तर सब्जा 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्णपणे फुलतो। तर 3 चमचे इथे मी सब्जा घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपल्याला ही शेवई जी आहे ती पाण्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर पाणी मी गरम करायला ठेवलं होतं। पाणी छान उकळल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटी शेवई घातलेली आहे। तर पाणी उकळल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये शेवई आपली छान अशी शिजवून तयार होते। आणि शेवई छान शिजून झाल्याच्या नंतर त्याचं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे, एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि ते थंड पाण्यामध्ये घालून फ्रीजमध्ये आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे, बाकीची आपली पूर्ण तयारी होईपर्यंत। या फालुद्यामध्ये आपण जे काही इंग्रेडिएंट्स वापरणार ते सर्व आपण थंड घ्यायचे। तर इथे मँगोचे सुद्धा मी पल्प काढून घेतलेला आहे आणि तोही फ्रीजला ठेवून त्यात मस्त थंड करून घेतला होता। तर इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। इथे आपण रोज मिल्क बनवतोय, त्यातला 2 चमचे दूध आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर वाटीमध्ये मी मिक्स करून ठेवून देते, जेणेकरून आपल्या रोज मिल्कला छान असा घट्टसरपणा येईल। तर अशा प्रकारे दूध जे आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे। दूध आपलं इथे शिजते तोपर्यंत आपण मँगो मिल्कशेक बनवून घेऊया मँगो फालुदासाठी। त्यासाठी इथे 1/2 ते पाऊण लिटर मी फुल फॅट मिल्कच वापरलेला आहे, जेणेकरून छान क्रीमी असं आपलं मिल्कशेक बनून तयार होईल। त्यात मी इथे 3 ते 4 चमचे साखर घातलेली आहे। साखर तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा मँगो जसे गोडीला आहेत त्या हिशोबाने आपण साखर ॲड करू शकतो। तर मँगो मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे, आपण फ्रीजमध्ये ठेवूया। दूधही आपलं बऱ्यापैकी इथे उकळलेलं आहे आणि छान घट्टसर असं आणि मस्त सुवास येतो आहे, दूध तापलाय त्याचा, तुम्ही पाहू शकता। तर आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे साखर। तर साधारण 3 ते 4 चमचे साखर घातलेली आहे। त्यासोबतच इथे मी जे कस्टर्ड पावडर त्यामध्ये तेही घालायचं आहे, त्याने थोडा घट्टसरपणा येतो आणि रोज मिल्क छान असं बनवून तयार होतं। आता आपण याच्यामध्ये रोज सिरप घालतोय, तर साधारण 4 ते 5 चमचे मी रोज सिरप घालणार आहे। तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता, पण रोज सिरप जर जास्त घातलं तर साखर आपल्याला कमी घालायची आहे, कारण रोज सिरपमध्ये सुद्धा साखर असते आणि साखरेने गोडी फार वाढते। तर फारच गोड आपल्याला घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये आपण गुलकंदचाही वापर करणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं रोज मिल्क बनवून तयार झालेलं आहे। हे थंड करून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर इथे सर्वात आधी आपण मँगोचा फालुदा बनवतोय, त्यासाठी थोडंसं रोज सिरपने इथे मी ग्लासला थोडंसं डेकोरेशन करून घेत आहे, छान दिसतं अशा प्रकारे। आणि थोडं 1-2 चमचे रोज सिरप मी खाली घातलेले आहे, त्याच्यावर थोडे मँगोचे चंक्स घातलेले आहेत। त्याच्यावर घालायचा आहे आपल्याला सब्जा, जो आपण भिजवून ठेवलेला आहे। तर साधारण 1 ते 1.5 चमचा मी सब्जाची 1 लेयर लावलेली आहे। त्याच्यावर आता जी आपण शेवई घेतली होती शिजवून, ती पण छान अशी थंडगार झालेली आहे आणि ती पाण्यामध्येच ठेवली आहे, त्यामुळे ती अगदी सुट्टी आहे, अजिबात एकमेकाला चिकटलेली नाही, तुम्ही पाहू शकता। आणि तीही आपल्याला ग्लासमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे घालायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं रोज सिरप आणि मग मी इथे मँगोचे चंक्स घातलेले आहेत, त्याच्यावर थोडे काजू बदामाचे काप घातलेले आहेत। तुमच्या आवडीने तुम्ही लेयर लावू शकता, या जागी तुम्ही आणखीन 1 स्कूप आईस्क्रीमचाही लावू शकता। आता आपण मँगो मिल्कशेक जे बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। ते घालून झाल्यानंतर वरती थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मस्त असं आईस्क्रीम। तुमच्याकडे ज्या फ्लेवरचं आईस्क्रीम आहे त्या फ्लेवरचं घालू शकता। शक्यतो मँगोमध्ये मँगो व्हॅनिला वगैरे छान लागतो, त्यामुळे इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम घालत आहे। आणि आईस्क्रीम घातल्यामुळे फालुदाची टेस्ट अगदी जबरदस्त होते, तुम्ही पाहू शकता। तर इथे आता आपण ह्या आईस्क्रीमवर थोडासा सब्जा घालूया। तर सर्व गार्निशिंगसाठी आहे, टेस्ट तर मस्तच होते अशी। थोडेसे आपण ड्रायफ्रूटचे क्राप घालू। त्यानंतर मी इथे घातलेला आहे थोडासा मँगो कापून घेतलेला आणि त्याच्यावर आपण रोज सिरप घालूया। वरतून परत थोडंसं इथे काजू बदामाचे काप आणि टूटी फ्रूटी
अशा प्रकारे आपला इथे मँगो फालुदा मस्त यम्मी यम्मी असा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायला जितका सुंदर दिसत तितकाच मस्त टेस्टी, थंडगार आणि थंडगारच सर्व करायचा आहे फालुदा, त्यामुळे खायलाही मजा येते. तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे रोज फालुदासाठी इथे मी ग्लासला थोडंसं रोज सिरप जे आहे ते चारी बाजूनी लावून छान असं डेकोरेशन करून घेते. 2 चमचे मी इथे रोज सिरप खाली घालून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण घालतो थोडासा सब्जा, त्याच्यावर घालायची आहे सेव, जी आपण शेवई जी पाण्यामध्ये शिजवून घेतली होती ती, आणि शेवईच्या वरती आपण परत एकदा थोडं सब्जाची लेयर लावतो. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडेसे टूटी फ्रुटी, काजू बदामाचे काप. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व फालुदा अगदी एक नंबर होतो. आणि त्याच्यावर मी 1 चमचा इथे गुलकंद घातलेला आहे, तर गुलकंदने आणखीनच त्याचं टेस्ट आहे ती वाढली आणि फ्लेवरही फार सुंदर येत होता. आणि त्याच्यामध्ये आता मी इथे रोज सिरप घातलेला आहे. रोज सिरप घालून झाल्याच्या नंतर आपण जे रोज मिल्क बनवून घेतलं होतं ते आपल्याला घालायचं आहे. वर थोडी जागा शिल्लक ठेवलेली आहे, त्याच्यावर थोडं रोज सिरप घातलं आणि वरती परत एकदा 1 चमचावर मी इथे सब्जा घालून घेतला आणि 1 स्कूप छान असं व्हॅनिला आईस्क्रीम घातलेलं आहे. तर व्हॅनिला आईस्क्रीम घालून झाल्याच्या नंतर वरून थोडंसं आपल्याला रोज सिरपने गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि वरती थोडे काजू बदामाचे काप, थोडासा सब्जा आणि थोडी टूटी फ्रुटी. तुमच्याकडे जर चेरी असेल तर तुम्ही चेरीही लावू शकता. इथे तुम्ही थोडेसे रोज पेटल जरी असतील तरी ड्राय रोज पेटल किंवा जरी ताजा गुलाब असेल तरी त्याच्या पाकळ्या थोड्याशा कट करून घालू शकता. मस्त असा आपला इथे रोज फ्लेवरचा रोज फालुदा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये झटकेपट असे आपण इथे 2 फालुद्याची रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणजे मँगो फालुदा आणि रोज फालुदा. तर रोज फालुदा आणि मँगो फालुदा दिसायला फारच सुंदर दिसत आहे, तितकेच खायलाही टेस्टी होतात. आणि हे फालुदा आपल्याला थंड सर्व करायचे आहेत, त्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढते. तर तुम्हाला माझी ही फालुद्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.